नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि खरं तर आजचा भाग खूप जास्त जबरदस्त दाखवलाय. सायली आणि अर्जुनने एक एक पुरावे आता घरच्यांसमोर सादर करत ही बबली लोखंडे तन्वी किल्लेदार नाही किंवा तन्वी सुभेदार नाही हे आता सिद्ध करून दिलंय. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, अजिबातही मिस करू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता अर्जुन सगळे घरचे जमलेले असतात तिथे आणि पोलीस देखील आता प्रियाला घेऊन आलेले असतात. तर अर्जुन सांगतो की हिने आतापर्यंत खूप पापं केलेले आहेत आणि हिच्या विरोधामध्ये आमच्याकडे भरपूर असे पुरावे आहेत, पण ते पुरावे कोर्टामध्ये सादर करण्यापूर्वी आम्हाला घरातल्या जजेस समोर सादर करायचे होते. त्यावर आता पूर्णा आजी बोलते, अरे त्यात नवीन काय आहे बरं? हिने अश्विनची कशी प्रतारणा केली, घरातील माणसांच्या कशी जीवावर उठली, हे सगळं काही तर माहिती आहे आता आपल्याला. त्यावर सायली बोलते की हे तर हिमनगाचं टोक आहे, अजून खूप गोष्टी तुम्हाला कळायच्या बाकी आहेत. आणि आता अर्जुन एक एक गोष्ट पहिल्यापासून उलगडायला सुरुवात करतो आणि बोलतो की या सगळ्याची सुरुवात झाली जेव्हा नागराजने त्याला अटक झाल्यानंतर आपल्या समोर एक कोडं घातलं होतं. आठवतंय का तुम्हाला सगळ्यांना? आणि आता तो सीन दाखवलाय की ज्यामध्ये नागराजला अटक झाल्यानंतर त्याने चिडून आता अर्जुनला बोलला होता की खूप हुशार समजतोस की काय तू स्वतःला, पण खरं तर तुमच्या घरामध्ये एक सत्य अडलंय, तुमच्या प्रिय घर ते पोखरतंय आणि तुम्हाला त्याचं काही आयडिया देखील नाहीये. तुमचं घर म्हणजे ना एक मयसभा झालीये. जशी पांडवांनी मयसभा उभारली होती ना महाभारतामध्ये, तसं झालंय तुमचं. पण मी काही तुम्हाला ते सत्य वगैरे सांगणार नाहीये, मी फक्त वाट पाहणार आहे हा खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडताना पाहण्याची. त्यावर आता प्रतापला हे सगळं आठवतं आणि प्रताप बोलतो की हो, म्हणजे मला आठवतं हे, पण मग त्या कोड्याचं उत्तर काही आम्हाला उलगडलं नव्हतं. नक्की काय म्हणायचं होतं नागराजला हे तर काही आम्हाला समजलं नाही. त्यावर सायली बोलते की खरं तर त्यावेळेस आम्हाला देखील हे मयसभा वगैरे नक्की काय आहे हे समजलं नव्हतं आणि आपल्या घराची मयसभा कोणी केली आहे ते आम्हाला देखील काही एक उलगडलं नव्हतं. मग आम्ही तिथून पुढे शोध घ्यायला सुरुवात केली. आणि आता सायली सांगते की घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल तिच्या गुणांबद्दल चर्चा करून सायली आणि अर्जुन शेवटी या निकषावर येऊन पोहोचले की नागराज ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती प्रियाच आहे. नाही म्हणजे आत एक बाहेर एक, खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे, हे सगळं काही वर्णन जे नागराजने केलेलं होतं ते फक्त आणि फक्त प्रियाच्या बाबतीतच लागू पडतंय. तर त्यावर आता सायली सांगते सगळ्यांना की हे जे काही नागराजने वर्णन केलेलं होतं मयसभेचं वगैरे, की दिसतं तसं नसतं, खायचे दात वेगळे असतात दाखवायचे वेगळे असतात वगैरे, त्याने जे काही वर्णन केलेलं होतं ना ते सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त आपल्या घरातील एकच व्यक्ती प्रियाच्या बाबतीत ते लागू पडते. तर आता प्रिया खरं तर तिथे अशीच ठम्मपणे उभी असते आणि खरं तर तिला सायली आणि अर्जुनचा खूप राग येत असतो इथे आणि तो तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत असतो. त्यावर आता अस्मिता बोलते, अगं त्यामध्ये नवीन काय आहे, ही कशी वागतीये हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि परत घरातलं कुणीही हिच्यावर विश्वास ठेवणारही नाहीये किंवा हिला भुलणार देखील नाहीये. त्यावर आता सायली सांगते की आणि या सगळ्याची सुरुवात झाली धुलवडीपासून. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का की होळीच्या दिवशी प्रतिमा आत्या अगदी अचानक चक्कर येऊन पडल्या होत्या आणि आपण सगळ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये जेव्हा नेलं तेव्हा डॉक्टरांनी हेच सांगितलं की त्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे आणि लवकरात लवकर त्यांना ब्लड देणं खूप गरजेचं होतं आणि त्यांचा ब्लड ग्रुप खूप रेअर असल्यामुळे ब्लड देखील मिळत नव्हतं. पण त्याच वेळेस रविराज काकांनी सांगितलं की लहानपणी त्यांनी तन्वीचा आणि प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप चेक केला होता आणि तेव्हाच त्यांना समजलं की दोघींचाही ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे म्हणून. पण तेव्हा देखील प्रियाने मात्र तिथे ब्लड देण्यासाठी यायला टाळाटाळच केली. आता तेव्हा जो काही प्रसंग घडला होता तो सगळा आता परत इथे फ्लॅशबॅकमध्ये दाखवलाय आणि सायली आता परत हे सगळं काही घरच्यांना आठवून देतीये. तर घरच्यांना देखील आठवतं की तन्वी म्हणजेच ही खोटी प्रिया त्या वेळेमध्ये काही ब्लड द्यायला आलीही नव्हती.
त्यावर प्रतिमा बोलते की हो, कदाचित तन्वीला तिच्या सख्ख्या आईला देखील रक्त द्यायचं नव्हतं. आता रविराज देखील खूप चिडतो आणि बोलतो की तसंही आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की ही इतकी स्वार्थी मुलगी आहे की ती तिच्या सख्ख्या आईला देखील एक थेंब सुद्धा रक्त देणार नाहीये तिचं. त्यावर आता अर्जुन सांगतो की आणि आम्हाला तेव्हाच तिच्यावर संशय आला की आपली सख्खी आई हॉस्पिटलमध्ये असताना कुठली मुलगी आहे अशी की ती जिला वाचवण्यासाठी स्वतःचं रक्त द्यायला देखील वेळेवर पोहोचू शकणार नाही म्हणूनच आमचा संशय प्रियावर अजून वाढला. आणि आता सायली सांगते की म्हणूनच आम्ही पुढे एक प्लॅन केला आणि धुळवडीच्या दिवशी आम्ही तिचा एक म्हणजे ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज करून तिचा ब्लड सॅम्पल आम्हाला ब्लड रिपोर्टसाठी हवा होता, जो आम्ही त्या धुळवडीच्या दिवशी बरोबर मिळवला. आणि एवढंच नाही तर प्रिया त्यामध्ये काही फेरफार वगैरे करणार नाही, सॅम्पल चेंज वगैरे करणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली होती त्यावेळेस. आणि तेव्हाच आम्हाला समजलं की प्रियाचा ब्लड ग्रुप तर AB पॉझिटिव्ह आहे, हे त्याचे रिपोर्ट्स. आणि आता अर्जुन ते रिपोर्ट सगळ्यांना दाखवतो आणि सगळेजण ते रिपोर्ट्स पाहतात. पण सगळ्यात जास्त हैराण तर रविराज झालेला असतो. त्यावर रविराज बोलतो की अरे हे कसं शक्य आहे, मी तुम्हाला सांगितलं ना की लहानपणी मी तिचा ब्लड ग्रुप चेक केला होता. अरे तिचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप तर एकच आहे. ओ निगेटिव्ह आहे दोघींचाही ब्लड ग्रुप. त्यावर आता सायली सांगते हो रविराज काका, आणि म्हणूनच तेव्हापासून आम्ही तिच्या विरोधामध्ये एक एक पुरावे गोळा करायला सुरुवात केली, कारण तो ब्लड रिपोर्ट पाहून आम्हाला तर संशय यायला लागला की हीच खरी तन्वी आहे की नाही. त्यावर आता प्रताप बोलतो की अरे पण असं कसं, 3 वर्षांपासून आपण ओळखतो हिला की हीच तन्वी आहे म्हणून. आणि ती जेव्हा परत आली तेव्हा रविराजने तिच्या सगळ्या काही टेस्ट वगैरे करवून घेतल्याच होत्या की. आता मात्र तन्वी लगेच तोंड उघडते आणि बोलते की बरं झालं बाबा, हे सगळं काही ना तुम्हीच बोललात. नाही, या दोघांना तर माझ्यावर पहिल्यापासून संशय आहे आणि म्हणूनच हा कुठलासा खोटा ब्लड रिपोर्ट घेऊन आलेत हे आता मी तन्वी नाहीये हे सिद्ध करण्यासाठी. आता मात्र रविराज तिला ओरडतो आणि बोलतो की तू तर गप्पच बस ग, तुझ्याशी इथे कोणी एक बोलत नाहीये, समजलं ना, मध्ये मध्ये बोलू नकोस. आता सायली पुढे सांगते की आम्हाला आता हिच्यावर संशय आला होता आणि म्हणून आम्ही अगदी डोळ्यात तेल घालून हिच्यावर आता लक्ष ठेवायचं ठरवलं आणि हिचा पाठलाग देखील करत राहिलो, ही कुठे कुठे जातीये, काय काय करतीये म्हणून. आणि तेव्हाच आम्हाला एक नवीन गोष्ट कळाली. तर आता इथे म्हणजे सायलीने प्रियाला सदा आणि मैनाला पैसे देताना कसं रंगेहात पकडलं होतं, तो सगळा काही सीन दाखवलाय की प्रिया आता त्या सदा मैनाला दर महिन्याला 20 ते 30,000 रुपये आणून देत होती, कारण त्यांनी तोंड बंद ठेवावं म्हणून. आणि सायलीने हे सगळं काही तिचा पाठलाग करून खिडकीतनं पाहिलेलं असतं आणि तेव्हापासूनच खरं तर यांना प्रियावर जास्त संशय यायला लागला होता. त्यावर सायली सांगते की मी जेव्हा सदा मैनाला विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी प्रियाकडनं कर्ज घेतलंय. त्यावर आता अस्मिता बोलते की अगं ही जेवढी खोटारडी आहे ना, तेवढेच ते सदा मैना देखील खोटारडे आहेत आणि आपण त्यांच्यावर कसा विश्वास ठेवणार आहोत बरं. त्यावर अर्जुन बोलतो की एक्झॅक्टली, आणि म्हणूनच आम्ही तिचे बँक स्टेटमेंट वगैरे सगळं काही चेक केलं. त्यावर आता सायली बोलते की तिथूनच आम्हाला तिच्या सगळ्या काही आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती पडली. आता अर्जुन बोलतो की सिनियर तुला आठवतं का, मी तुला बँक डिटेल्स विचारले होते तन्वीचे. त्यावर रविराज देखील बोलतो की हो, आणि मी मॅनेजरशी बोलून देखील तुला मदत केली होती. त्यावर आता हा सीन दाखवलाय की ज्यामध्ये आता सायली आणि अर्जुन रविराजच्या सांगण्यावरनं आता त्या मॅनेजरला भेटले होते आणि त्यांनी त्यांच्याकडनं या प्रियाच्या बँक अकाउंटचे सगळे काही स्टेटमेंट वगैरे मिळवले होते. आता अर्जुन ते सगळे काही स्टेटमेंट सगळ्यांना दाखवतो घरामध्ये आणि त्यांना सांगतो की ज्या दिवशी आपण सदा मैनाला घरातनं हुसकवून दिलं ना, त्यानंतर दर महिन्याला 20 ते 30,000 रुपये ही प्रिया त्यांना देत आली आहे. त्यावर आता प्रिया लगेच तोंड उघडते आणि बोलते की मी याचं एक्सप्लेनेशन आधीच दिलंय की मी गोरगरिबांना मदत करत होते आणि म्हणूनच मी त्यांना ते पैसे देत होते दर महिन्याला. त्यावर अर्जुन बोलतो की असं असेल
तर मग दर महिन्याच्या एकाच तारखेला तू ते पैसे ATM मधनं काढून त्यांना ते देत होतीस. असं का बरं? हा काही फक्त योगायोग तर असू शकत नाही ना. आणि घरच्यांच्या देखील आता लक्षात येतं की प्रिया इथे सुद्धा आता थापा मारतीये, हे सगळं काही खोटं आहे. त्यावर पूर्ण आजी बोलते, दर महिन्याला ही त्यांना पैसे देतीये म्हणजे नक्कीच हे कर्ज वगैरे नाहीये. हा सगळा काय प्रकार आहे? आणि ती सदा आणि मैना यासारख्या माणसांना का पैसे देत होती? त्यावर सायली सांगते की ही त्यांना मदत करत नव्हती, तर ही त्यांना तोंड बंद ठेवण्याचे पैसे देत होती. आता हे ऐकल्यावर तर सगळेजण हैराण झालेत. आता अश्विन विचारतो की त्यांना हिच्याबद्दल असं काय माहित होतं की ही त्यांना तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देत होती. हिचा मुळात त्यांच्याशी काय संबंध बरं? त्यावर आता अर्जुन सगळं काही सांगतो आणि बोलतो की जेव्हा आपण त्यांना घरातनं हुसकावून दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांना 4च मुली आहेत. पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्यांना 4 नाही तर 5 मुली आहेत आणि 5व्या मुलीला कुठेतरी लपवलं जात होतं. आणि आमचा असा संशय होता की या 5व्या मुलीचा प्रियाशी थेट काहीतरी संबंध आहेच. म्हणूनच आम्ही ती 5व्या मुलीचा शोध सुरू केला. तर आता सायली पुढे सांगते की आणि ती 5वी मुलगी जिथे शिकत होती ज्या शाळेमध्ये, त्या सदा मैनाच्या एरियामधल्या सगळ्या शाळांमध्ये शोध घेतल्यानंतर आमच्या हाती हे लागलं. आणि आता तो शाळेमध्ये जो काही त्याने दाखला आणलेला असतो ज्याच्यावर या बबलीचा लहानपणीचा फोटो आहे आणि बबली सदाशिव लोखंडे असं तिचं नाव असतं. आता तो दाखला आता अर्जुन घरातल्या सगळ्यांना दाखवतो. आता तो फोटो पाहिल्यावर प्रताप बोलतो, अरे पण हा तर सायलीचा लहानपणीचा फोटो आहे ना, ह्याचा बबलीशी का की या प्रियाशी काय संबंध बरं? त्यावर सायली पुढे सांगते की नाही, मुळात हा सगळा काही आभास तयार केला होता हिने. कारण हिला हे सिद्ध करून द्यायचं होतं की बबली लोखंडे मी आहे, मी या सदाशिव आणि मैनावतीची मुलगी आहे असं खोटं हिला सिद्ध करून द्यायचं होतं. म्हणूनच हिने हा सगळा काही आभास तयार केला. तर सायली आणि अर्जुन आता पुढे सांगतात की या तन्वीने कसं महिपतच्या घरामध्ये ते गाठोडं लपवून ठेवलं होतं आणि सायली आणि अर्जुनने कशा प्रकारे तिचा पाठलाग करून त्या गाठोड्याचा शोध घेतला वगैरे. आता सायली पुढे सांगते की आम्हाला देखील सुरुवातीला असंच वाटलं होतं की प्रियाने महिपतच्या घरात कदाचित माझं गाठोडं लपवलं असेल. पण ते चुकीचं होतं. ते माझं नाही तर ते प्रियाचं गाठोडं होतं जे तिने महिपतच्या घरामध्ये लपवलं होतं. आता सायली अर्जुन नक्की काय सांगायचा प्रयत्न करताय हे बाकी कोणाच्या मात्र लक्षात आलेलं नाहीये अजून. पण मात्र वकील असलेल्या रविराजच्या आता सगळं काही लक्षात आलंय आणि तो बोलतो की म्हणजे यावरून असाच निष्कर्ष निघतोय की ही प्रिया उर्फ तन्वी म्हणजेच बबली सदाशिव लोखंडे आहे. तर त्यावर अर्जुन देखील या गोष्टीची पुष्टी करतो. तर सायली पुढे सांगायला सुरुवात करते आणि बोलते की आम्हाला देखील खरा संशय हिच्यावर तेव्हाच यायला लागला जेव्हा प्रतिमा आत्या माझ्याशी बोलल्या की त्यांना त्यांच्या सख्ख्या मुलीबद्दल असलेलं प्रेम माया जे वाटायला हवंय ते त्यांना काहीही वाटत नाहीये. आणि इथून पुढेच आम्हाला देखील हिच्यावर जास्त संशय वाढला. त्यावर प्रतिमा देखील सांगते सगळ्यांना की हो, हे खरं आहे. मला नेहमीच असं वाटायचं की मला माझ्या सख्ख्या मुलीबद्दल काहीही प्रेम वगैरे अजिबातही वाटत नव्हतं आणि म्हणून मग मी हे सगळं काही सायलीला बोलून दाखवलं होतं. त्यावर सुमन देखील सांगते की हो, वहिनींच्या मनाची जी काही परिस्थिती झाली होती ते सगळं काही मी पाहत होते. तर सायली पुढे सांगते की आणि म्हणूनच आम्ही तिची एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. माझ्याच सांगण्यावरनं प्रतिमा आत्यांनी तिला फोन करून माहेरपणासाठी जेवायला घरी बोलावलं होतं आणि तिथे देखील हिने हेच सिद्ध करून दिलं की ही प्रतिमा आत्यांची मुलगी असूच शकत नाहीये. आता जेव्हा प्रतिमाने या प्रियाला घरी बोलावलं होतं जेवायला तेव्हा तिने जेवणालाही कशी नावं ठेवली होती आणि मालिश करून देताना देखील कसं तिने प्रतिमाला मला तुझ्याशी बोलायला बोर होतं वगैरे बोलत होती, हे सगळं काही प्रसंग आता दाखवलाय.
त्यावर आता अस्मिता बोलते की अगं कुठल्या मुलीकडून प्रेमाची अपेक्षा करतोय आपण. हिच्यामध्ये जर मायेचा ओलावा असता ना तर ही माझ्या जीवावर अशी उठलीच नसती. त्यावर आता सायली बोलते की एकदा नाही, दोनदा अस्मिताताई, दोनदा ही तुमच्या जीवावर उठली आहे. आता मात्र सायली सगळ्यांना सांगून टाकते की अस्मिताताईंची प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीच्या वेळेस जी काही वाईट अवस्था झाली होती ती सगळी काही ह्या प्रियामुळे झाली होती. तर आता प्रिया मात्र भडकते आणि बोलते की हे हे सगळं काही खोटं आहे. मी काय केलं होतं बरं? अगं ते सचिनचं आणि साक्षीचं अफेअर लक्षात आलं म्हणून हिला त्रास झाला होता. यामध्ये मी काहीही केलं नव्हतं. त्यावर आता सायली सांगते की हो, मला हे सगळं काही अस्मिता ताईंसमोर घरच्यांना सांगायचं नव्हतं. पण तू काय केलंस? तू बरोबर त्याच वेळेला अस्मिता ताईंना घरी घेऊन आलीस आणि त्यांनी हे सगळं ऐकलं आणि त्यांना त्रास झाला. त्यावर आता अस्मिताला आठवतं की बरोबर ती तन्वीसोबत तेव्हा बाहेर गेली होती आणि तन्वीने तेव्हा नाटक केलं की ती पर्स विसरली आहे म्हणून आणि पर्स घेण्यासाठी म्हणून त्या दोघीही घरी आल्या. आता अस्मिताच्या हे लक्षात येतं की हे सगळं काही हिने जाणून बुजून केलं होतं आणि घरी येताच दरवाजात असतानाच आता घरच्यांना साक्षी आणि सचिनच्या अफेअरबद्दल बोलताना ऐकलं आणि तेव्हा मात्र तिची तब्येत बिघडली. त्यावर आता अर्जुन बोलतो की त्या सगळ्याला हीच जबाबदार आहे. तेव्हा हिच्या मनासारखं झालं सगळं काही. आता मात्र अस्मिता खूप जाम चिडलेली असते आणि तिला बोलते की अगं कशी कैदासीन आहेस बरं तू. अगं एकदा नाही तर दोनदा तू माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवावर उठली होतीस. आणि ती आता खूप तावातावाने आता प्रियाकडे जाते आणि जोरदार तिच्या कानाखाली ठेवून देते. नाही आता ऑब्वियस आहे, एखादी बाई प्रेग्नेंट असताना तिच्या बाळाला इजा पोहोचेल, तिला इजा पोहोचेल असं जर कोणी मुद्दामहून वागत असेल तर ऑब्वियसली तिची रिॲक्शन हीच असणार आहे. तिच्या जीवाला किती त्रास होत असेल हे आपण मात्र काही समजू शकत नाहीये. पण खरंच अस्मिता मात्र इथे खूप जास्त चिडली आता प्रियावर आणि तिचा राग देखील खूप जास्त स्वाभाविक आहे. तर आता सायली आता पुढच्या पुराव्याबद्दल सांगते आणि बोलते की आम्हाला त्याच हॉस्पिटलमध्ये सँडी भेटला. सँडी म्हणजे तोच हिच्या लग्नाआधीच्या बॉयफ्रेंड्सपैकी एक. त्यावर आता त्या सँडीला कसं सायली अर्जुनने बोलून आता त्यांनी सँडीची मदत घेतली हिचे सगळे अफेअर्स वगैरे उघडे करण्यासाठी, हे सगळं काही आता सायली अर्जुन सांगतात घरच्यांना. तर अर्जुन सांगतो की सँडी म्हणजे तो ज्या दिवशी आपल्या घरी आला होता आणि त्याने प्रियाच्या सगळ्या काही अफेअर्सचे पुरावे आपल्याला दाखवले होते, तोच हा. मम्मा डॅड तुम्ही सगळ्यांनी हे पुरावे पाहिलेत, पण पूर्णा आजी आणि रविराज काका तुम्ही ही पाहून घ्या. आणि आता अर्जुन ते पुरावे त्यांच्याकडे देतो. तर रविराज बोलतो की नको दाखवू मला हे सगळं काही पाहणार नाही. आता पूर्णा आजी देखील हातामध्ये घेताच ते सगळे पेपर्स टाकून देते. आता तिला देखील या प्रियाचे कारनामे काही पाहवत नाहीयेत. तर अर्जुन पुढे सांगतो की सिनियर, हिने तुम्हाला सगळ्यांना हेच सांगितलं होतं ना की हिने खूप मोठ्या कॉलेजला फॅशन डिझायनिंगच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलंय म्हणून. त्यावर आता रविराज बोलतो अरे सांगितलं होतं म्हणजे काय, लग्नाआधी ही रोज कॉलेजला जायची आणि मी लाखो रुपयांची फी देखील भरली आहे त्या कॉलेजची. त्यावर आता सायली बोलते हो, हिने तुमच्याकडून लाखो रुपये तर घेतले, पण शिक्षणासाठी त्या कॉलेजला हिने कधीही दाखला घेतलाच नाही. आता हे सगळं ऐकल्यावर तर प्रतिमा आणि रविराजला मात्र चांगलाच मोठा धक्का बसतो. त्यावर आता प्रतिमा बोलते की आणि म्हणूनच तू माझ्याकडनं त्या दिवशी तिच्या कॉलेजच्या आयडेंटिटी कार्डचा फोटो मागवला होतास का? त्यावर आता सायली सांगते की हो. आणि सायली आता सगळं काही सांगते की तिने कशा प्रकारे आता त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांशी बोलणं केलं आणि तेव्हाच तिला समजलं की तन्वी किल्लेदार किंवा तन्वी सुभेदार नावाची कुठलीही मागच्या 2 ते 3 वर्षांमधली त्यांची विद्यार्थिनी नाहीये आणि त्यांच्या कॉलेजचं नाव वगैरे बदनाम होऊ नये म्हणून त्यांनी हे सगळं काही कॉलेजच्या लेटर हेडवर देखील लिहून दिलंय असं. आता तेच लेटर हेड जे असतं ते सायली आणि अर्जुन आता घरात सगळ्यांना दाखवतात
आणि खरं तर खूप जास्त शॉक झालेले असतात सगळेजण. आता तिचे एक एक प्रताप समोर येत आहेत आणि हे पाहून तर आता सगळ्यांनीच चांगला डोक्याला हात लावलाय. आता पूर्णा आजी देखील खूप भडकली आहे तिच्यावर आणि पूर्णा आजी बोलते की हिच्या बद्दलचा जो काही द्वेष निर्माण झालाय ना, राग निर्माण झालाय ना, तो देखील आता मनामध्ये मावत नाहीये माझ्या. त्यावर आता सायली सांगते की बरोबर, आणि तुम्हाला जसा तिचा राग येतोय ना, तसाच राग आता सदा आणि मैना या दोघांनाही तिचा आला होता आणि म्हणूनच त्यांनी तोंड उघडू नये म्हणून हिने त्या दोघांनाही गायब केलं. आता मात्र सगळे शॉक होतात की सदा आणि मैनाला हिने गायब का केलं? हिचा काय संबंध बरं त्यांच्याशी? त्यावर आता सायली पुढे सांगते की तिने सदा आणि मैनाचा पत्ता वगैरे कशा प्रकारे मिळवला. की ती आता तन्वीच्या रूममध्ये गेली असताना फोनवर तिने मंजिरी नावाने मैनावतीचा फोन आलेला असतो. तो फोन आता चुकून सायली उचलते आणि सायली तिला मेसेज करून वगैरे तिचा पत्ता वगैरे सगळं काही तिच्याकडनं घेते. तर त्यावेळेला सदाची तब्येत कशी खूप बिघडलेली असते. त्यांना खरं तर पैशाची आणि मदतीची गरज असते, म्हणून ते तन्वीला फोन करत असतात. पण तन्वी मात्र त्यांना मदत करतच नाही. ती उलट त्यांना मरायला तसंच सोडून देते. त्यावर आता अर्जुन सांगतो की आणि आमच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की त्या दोघांच्याही जीवाला धोका आहे, तेव्हा मात्र आम्ही त्या दोघांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवलं. ते दोघेच तुम्हाला सगळं काही सांगतील. आणि अर्जुन आता सदा आणि मैनाला तिथे बोलावतो. तर तिथे आल्या आल्याच सदाशिव बोलतो, मैने, पाहिलंस का ही पोरगी? हीच आपल्याला मरणाच्या दारात सोडून गेली होती. त्यावर आता प्रताप बोलतो, हे काय बोलताय तुम्ही? मरायला सोडून गेली होती? त्यावर आता मैनावती सांगते की आधी गोड गोड बोलून आम्हाला विश्वासात घेतलं, नंतर कुठल्याशा अडगळीच्या खोलीमध्ये फेकून दिलं आम्हाला आणि निघून गेली. परत आली सुद्धा नाही आमची चौकशी करायला. आणि सायली अर्जुनने आता ही नक्की सदा मैनाबद्दल काय विचार करते हे कसं व्हिडिओ कॉलद्वारे सदा आणि मैनाच्या लक्षात आणून दिलं हे पण आता सायली सांगते. की ही मस्त इकडे लोळत पडलेली असताना जे प्रिया इकडे मस्त लोळत पडली आहे आणि म्हणते की ती सदा मैना गेले तर बरंच होईल, माझ्या रस्त्यातला काटा जाईल वगैरे. त्यावर आता ही मैनावती खूप चिडलेली असते प्रियावर आणि बोलते की अगं आम्ही तुला आपलंसं केलं, तुझं कौतुक केलं आणि तू काय केलंस बरं आमच्यासोबत? त्यावर आता अर्जुन पुढे सांगतो की हे फक्त इथेच थांबलेलं नाहीये आणि शांता मावशीचा देखील हिच्याशी डायरेक्ट संबंध आहे. त्यावर आता पूर्णा आजी बोलते, शांता म्हणजे अरे तीच ना जिची बॉडी तुझ्या गाडीमध्ये सापडली होती, तिचा या सगळ्याशी काय संबंध बरं? त्यावर अर्जुन सांगतो की आहे, या प्रियाचा तिच्याशी 20-22 वर्षांपूर्वीचा थेट संबंध आहे आणि तिच्याकडनंच आम्हाला वंदनाबद्दल समजलं. वंदना जाधव, जिचं हिने खूप मोठं नुकसान केलंय. काय प्रिया, ओळखतेस का वंदना जाधवला? आता प्रिया मात्र लगेच बोलते, कोण आहे ही वंदना जाधव? मी नाही ओळखत अशा कुठल्याही बाईला. आणि सायली आणि अर्जुन आता वंदना जाधव बद्दल सांगतात की तिने या बबली विरोधामध्ये कंप्लेंट केलेली असते आणि त्या पोलीस स्टेशनच्या कंप्लेंटवरनं ते वंदना जाधवचा फोन नंबर, पत्ता वगैरे शोधून काढतात आणि तिला कॉन्टॅक्ट केल्यानंतर ती वंदना जाधव देखील लगेच सायली आणि अर्जुनची मदत करायला तयार होऊन जाते. आता घरातले देखील शॉक झालेले असतात की ही बाई नक्की कोण आहे आणि हिचा काय संबंध ह्या सगळ्याशी म्हणून. तर अर्जुन आता त्या वंदना जाधवला बोलावतो आणि ती इतकी चिडलेली असते की प्रियाला समोर पाहून ती परत एकदा प्रियाचं थोबाड फोडते. तर आता प्रिया मात्र भडकते आणि बोलते की ह्याला काय अर्थ आहे? कोणीही रस्त्यावरची बाई येते आणि मला कानाखाली मारते. कोण आहे ही बाई? मी हिला ओळखत देखील नाही. त्यावर आता ती वंदना जाधव बोलते की काय म्हणालीस? तू मला ओळखत नाही? अगं मी सोहम जाधवची आई, आठवतंय का तुला? ज्याला तू लहानपणी कायमचं अपंगत्व दिलंस ना, त्याच मुलाची आई आहे मी. आणि हे सगळं ऐकल्यावर सुभेदार तर अगदी शॉक झालेले असतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता एकामागोमाग एक सगळे काही आज पुरावे दिल्यानंतर आता राहिलेले पुरावे सायली आणि अर्जुन उद्या सादर करतात आणि सांगतात की हिच्या पाठीवरची जी जळाल्याची खूण आहे त्या खुणेवरनं आम्हाला हे सिद्ध झालं की ही तन्वी नाही
तर ही बबली आहे म्हणून. आणि आता DNA रिपोर्ट्स वगैरे सगळ्यांना दाखवत आता सायली आणि अर्जुन ही बबली लोखंडे असल्याचं जाहीर करतात. आता हे ऐकल्यावर मात्र प्रतिमा आणि रविराज दोघांनाही खूप जास्त धक्का बसलाय. तर सुभेदार आता हे दुःख किंवा हे सत्य कसं पचवतील आणि या प्रियाचं पुढे काय होईल हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका. पण आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.